शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधानांची पहिली प्रतिक्रिया, तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. पदापेक्षा देश आणि विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचं, धर्मेंद्र प्रधानांचं वक्तव्य. काल अमित शहांसोबतच्या बैठकीला सुनेत्रा पवार गैरहजर. विमानतळावरील स्वागताच्या वेळीही अनुपस्थिती. तर प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क ठेवल्यावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा. केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदलांचे संकेत. गृहमंत्री अमित शहांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंशी झाली चर्चा. अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणं अपेक्षित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली सतेज पाटलांची भेट. डॉक्टर DY पाटील यांच्या निधनानंतर सांत्वनपर भेट. कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती. नाट्यगृहाची हेरिटेज व्हॅल्यू जपूनच नाट्यगृहाची नवनिर्मिती केल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. कुंभमेळ्याच्या कामाच्या कंत्राटदारांची एक्सक्लुसिव्ह यादी पुढारी न्यूजच्या हाती. यादीमध्ये केवळ एकच कंत्राटदार हा गुजराती असल्याची माहिती. तर राज ठाकरेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा पुराव्यानिशी पलटवार. प्रशांत किशोर यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती. सुनेत्रा पवार प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षाचं काम देण्यास आग्रही. दिल्लीतील अधिवेशनानंतर किशोर यांच्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा न्यायव्यवस्थेवर दबाव आहे. खासदार संजय राऊतांची टीका. खासदार आणि पक्षफुटी प्रकरणामध्ये अप्रत्यक्षपणे मोदींचा दबाव, राऊतांचा आरोप. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार मोदींची भेट घेणार. उद्या संसद भवनामधील PMO कार्यालयात भेट होणार. तर खासदार सुप्रिया सुळेंनी दिली माहिती. महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून रायगडच्या माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. स्वतः गाडी चालवत महामार्गाच्या कामाचा घेतला अनुभव. स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळेच काम रखडलंय, राज ठाकरेंची टीका. मुंबई महानगरपालिकेमध्ये सभागृह आणि समित्यांचं कामकाज होणार पेपरलेस. 237 नगरसेवकांना महिनाभरात ॲपल कंपनीचे टॅब वाटप करण्यात येणार. IT विभागाकडून टॅब खरेदीची प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांना हवामान विभागाचा पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकणासह गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.